उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्ष या विद्यालयाची विद्यार्थिनी मिसबा, त्याचबरोबर प्रकाशन करण्यासाठी असणारी विद्यार्थिनी रेश्मा, अर्पिता आणि या कार्यक्रमाचं रूप जे आलेलं आहे त्या या पुस्तकाच्या लेखिका शब्दांशी जोडले नाते हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचं प्रकाशन करणाऱ्या आपल्या सामनाताई, त्याचबरोबर या ठिकाणी हे सगळं आयोजन करण्याच्या मागचं सगळं काम पूर्ण केलं ते कंसर गिलासा साहित्य संस्था जी आहे तिचे अध्यक्ष, त्याचबरोबर चव्हाण सर, घोडे सर, कुंभार सर, ज्यांनी खऱ्या अर्थाने शब्द जे आहेत ते शब्द प्रत्येक शब्द शोधून काढला आणि तो अचूक असावा हे पाहिलं असे नारायण कुंभार सर, विलास कुंभार सर, ओशवाल परिवार, मखमाने सर, खूप वर्षानंतर आमची भेट झाली. ह्या सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द सुरू करतो. शब्दांशी जोडले नाते यानुसारच खऱ्या अर्थाने जे शब्द आहेत ते शब्दच आपल्याला प्रेम देऊ शकतात, माया देऊ शकतात, संस्कार देऊ शकतात. आणि या पुस्तकामध्ये जवळपास मला वाटतं 34 लेख मांडलेले आहेत. ते लेख नसून ते संस्कार मोठे आहेत. त्यामध्ये आईची भूमिका आहे, स्त्रियांची भूमिका आहे, वडिलांचं नातं आहे, वडिलांनी मुलाशी मैत्री कशी करावी, अशा अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. मी पुस्तक पूर्ण मला वाचता नाही आलं, 10वीचे पेपर आलेले आहेत आणि पेपर तपासण्यामध्येच मी गडबडीत होतो, त्यामुळं थोडासा भाग मी पाहिला आणि त्यानुसारच बोलतोय. परंतु ताई ज्या आहेत त्या ताईंच्या माध्यमातून जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने त्या इयत्ता 10वी आहे. मुलांनी जो आदर्श घ्यायचा आहे आणि आजच्या या पुस्तक प्रकाशनाचं जे काही आयोजन केलं आणि त्याच्यामध्ये नाविन्य आणलं की विद्यार्थ्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन असं कुठं झालेलं नाही. याच्या मागचा जो भाग आहे तो वाचल तो वाचेल हा एक लेख त्याच्यामध्ये आहे. त्यानुसार आजच्या विद्यार्थ्यांनी हे करणं अतिशय गरजेचं आहे की वाचन हे अतिशय महत्वाचं आहे. वाचन असेल तरच आपण वाचू शकतो. या ठिकाणी अनेक साहित्यिक आहेत. मला वाटतं राधामावशी खूप वयस्कर आहेत, तरी देखील त्या तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे की या ठिकाणी येत आहेत, तुमच्याशी गप्पा मारतायत, तुम्हाला सांगतायत मुलांना वाचन करा, पुस्तकं वाचा. त्याबरोबरच अंधश्रद्धा ज्या आहेत त्या बाजूला काढा. काय होतं हे आता समाजामध्ये आपण बघतोय. सध्याच्या परिस्थितीमध्ये काय काय चाललंय, नाशिकच्या सगळ्या बातम्या तुम्ही ऐकलेल्या असतील. त्यामुळे आपण कसं जपून राहायचंय आणि हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला वाचणं अतिशय गरजेचं आहे.